श्रीराम समर्थ तुझे हातोरी चालवणी प्रपंच मुमुक्षु जनालागी अध्यात्म चर्चा करोनी बहुलोक दे मेळवीती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या अनुग्रहाने सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराजांच्या अनुग्रहाने तसेच संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या अनुग्रहाने आपण सगळे मला वाटते की आपल्या आयुष्यातच म्हणजे इतकी वेळ एके ठिकाणी राहून म्हणजे परमार्थाचे आपण चिंतन केले असे बहुधा झाले नसेल। हे अभूतपूर्व आहे एवढेच मी म्हणतोय, न भूतो एवढेच म्हणतोय, न भविष्यती होऊ नये। त्याच्यामध्ये आपले कर्तृत्व आपली इच्छा आपला संकल्प हे मुळीच नाही, हे सगळे त्यांच्या इच्छेने झालेले आहे। फकीर आशी कहता है यूं पुकारे हम राजी है उसी में जिसमें तेरी रजा, यहाँ यूं भी वाह वाह वहाँ यूं भी वाह वाह। समय से पहले और प्रारब्ध से अधिक किसी को कुछ नहीं मिलता है, म्हणजे तो समय आल्याशिवाय आपल्याला मिळणार नाही। महाराज म्हणाले की काल अनुकूल आले तर थोड्या परिश्रमाने मोठे कार्य होतात, काळ जर अनुकूल नसेल खूप प्रयत्न करून सुद्धा छोटेसे कार्य होत नाही। म्हणून काळाची प्रतीक्षा, काळामध्ये म्हणजे कार्य घडवण्याची शक्ती आहे, काळामध्ये म्हणजे घटना घडवण्याची शक्ती आहे, त्याला काही श्रम लागत नाही। काळामध्ये आपण काहीतरी घडवायचं म्हणते तर त्याला काळ अनुकूल नसेल ना खूप श्रम होत आणि शेवटी सगळे म्हणजे त्या मनासारखे होत नाही। म्हणून काळाच्या कृपेने, महाराजांच्या कृपेने, भगवंताच्या कृपेने आपल्याला हा योग आलेला आहे, भाग्याची गोष्ट आहे खरोखर। इथे आता मंदार मला विचारले की आता पुढच्या 8 दिवस आम्ही इथे काय केल्याने आणि कसे राहिल्याने आपल्या साधनेच्या दृष्टीने, साधकांच्या दृष्टीने आपल्याला चांगलं होईल असे म्हणाले। पण तसे फार खटपिटी करण्याचे काही कारण नाहीये। म्हणजे मुख्य म्हणजे काय की ते आपण सद्गुरूंच्या सान्निध्यात पडून राहणे हे फार अगदी म्हणजे महत्वाची गोष्ट आहे। इथे आपण जसे तुम्हाला मुंबईवाल्यांना अनुभव आहे की ट्रेन मधून खाली उतरायला काही धडपड करावं लागत नाही, लोकल मधून उतरायला ते लोकच उतरवतात नाही का। ते आपण असे उभे राहिलो ना, लोक बरोबर सावकाश आम्हाला आणून प्लॅटफॉर्मवर उभे करतात। हे जसे आता आपण इथे राहिलो ना, लोकच आम्हाला साधनेला लावते, काही प्रत्येक काही करावं लागणार नाही। सकाळी काकरात्रीची घंटा झाली मग सांगावं लागणार नाही की काकरात्रीला यायला पाहिजे, आणि काकरात्री झाली की तुम्ही नाही नको म्हटले तरी आम्ही ऐकणार नाही। ते तसे आणि मध्ये थोडीशी जी वेळ त्या काळामध्ये तुमच्या रोजची जी उपासना असेल, रोज म्हणण्याचे जे काही स्तोत्र पाठ वगैरे असतील ते आपण आपल्या खोलीमध्ये बसून आपले म्हणायचे आणि बाकीच्या वेळी खूप नामस्मरण करायचे। याच्यासारखे म्हणजे मोठे साधन आणखी काहीच नाही। कुठेही तुम्ही बसा, कुठेही करा,
पण खूप नाम घेण्यात उद्या संध्याकाळपासून तुम्हाला आणखीन एक म्हणजे विशेष जागा मिळणार आहे. म्हणजे आपल्या देवळात बसून करा, म्हणजे कुठेही बसून सारखे नाम घेण्याचा अभ्यास करणे. रोजचे जे काय तुमची रोजची उपासना आहे, रोजचे जे काय म्हणजे पाठ आहे, पारायण आहे किंवा स्तोत्र म्हणणे आहे, रामरक्षा, हनुमान चालीसा, भीमरूपी वगैरे वगैरे जे म्हणण्याचे आहे ते म्हणत असायचे. म्हणजे उपासनेच्या वेळी उपासनेला असायला पाहिजे. तिन्ही वेळची उपासना. उद्यापासून तुम्ही आतच म्हणजे रात्रीची उपासनेला आत उभे राहू शकता. सकाळच्या उपासनेला, दुपारच्या उपासनेला, तिन्ही उपासनेला म्हणजे महाराजांच्या सान्निध्यात आरती वगैरे त्यावेळी आपण आपले नाम घेत उभे राहायचं. जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आणि रोज थोडं तरी काहीतरी महाराजांचे चरित्र म्हणा, प्रवचन म्हणा, हे थोडे आपल्याला वेळ असेल तेव्हा म्हणजे हे करायचं. म्हणजे इतके ते इथे उपासनेचा किंवा प्रवचनाचा सत्संग चाललेला आहे की आपल्याला त्याच्यामध्ये संपूर्ण पूर्ण दिवस त्याच्यामध्येच हे होऊन जातात. त्यामुळे काही काळजी करण्याचे कारण नाही आहे. आणि 8 दिवस सुद्धा जास्तीत जास्त म्हणजे फक्त 1-2 गोष्टी आपण टाळली ना, बाकी सगळं उत्तम आहे. काय 2 गोष्टी टाळायचे? कोणी नसले की दुसऱ्याची निंदा करायची, टाळायचे. कोणी असले की प्रपंचाच्या गोष्टी बोलणे टाळायचे. प्रत्यक्षात आणि परोक्षात आपण ही 2 गोष्टी टाळले की बाकीचे सगळे आपले वेळ सार्थक होण्यासारखे आहे. कोणाची उगीच काहीतरी तुमचा जावई काय म्हणतो, तुमची सून काय म्हणते वगैरे इथे ते सगळे आणू नये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण तेवढेच आपल्या खोलीमध्ये आहोत. तो असा काम कशाला करतो, असा कशाला करतो, वेळेवर येत नाही, देवायला येत नाही, इथल्या गोष्टीच त्यांना म्हणजे तो वेळेवर येत नाही, तक्रार केला येत नाही, झोपून असतो वगैरे वगैरे असे काहीही कोणाकडे न बघता दुसऱ्यांकडे बघूच नाही असे आमच्या खोलीमध्ये तुम्ही बघाल तेव्हा आम्ही 3 मार्गांचे ते चित्र लावलेले आहे. त्याच्या खाली आम्ही लिहिलेले आहे, हम लोग म्हणजे खांदीमध्ये लिहिलेले आहे की नाव मारुतीरायांना सेवा करू. आम्ही मारुतीरायांचे सेवक आहोत. मारुतीरायांच्या तर्फे आम्ही तुम्हाला एक संदेश द्यायला आलेलो आहोत. ते संदेश आमच्याकडे बघितले तर तुम्हाला कळेल म्हणून असे त्याच्या खाली लिहिलेले आहे. एक माथूर ते कान बंद करून आहे, एक माथूर डोळे बंद करून आहे, एक माथूर म्हणजे तोंड बंद करून आहे. त्या 3 म्हणजे आपण पाळलं ना सगळे छान होतं. म्हणजे काय असतं की सारखे आम्हाला दुसऱ्यांचे दोष बघण्याची सवय असते, त्यामुळे ती दोष बघण्याची सवय काढून टाकायची. 2 गोष्टी सांगतो गमतीची आहे आणि नाही म्हणजे घेण्यासाठी. मला तरी त्यातली एक गोष्ट इतकी आवडते की मला वाटतं की काय महाराजांचे छोट्या प्रसंगातून महाराजांनी केवढे प्रचंड साधने मधले म्हणजे आपल्याला मार्गदर्शन करतात. एक दिवस धाकट्या राम मंदिरामध्ये महाराज आरतीला उभे होते, तेव्हा लोक होते उभे होते. तो पटाईत मावशी होती तिथे, ती पटाईत मावशी म्हणून होती महाराजांच्या जवळ. ती फार बडबड करत होती म्हणून आणि सगळ्यामध्ये आपले पुढे असायची अशी होती. ते मावश्या असतात असे. ती पटाईत मावशी होती. ती आरती झाल्यानंतर महाराजांना काय म्हणते, महाराज बघा की तो मुलगा त्या मुलीकडे बघत होता. महाराज एकदम काय त्यांच्या शब्दात सांगतो काय म्हणजे हे असले तरी हरकत नाहीये. ओ श्री तू कशाला त्याच्याकडे बघत होतीस म्हणा. आमचे असे चुकतं. आरती चाललेली असते, आपण महाराजांच्याकडे बघायला पाहिजे, आरतीकडे बघायला पाहिजे. इतके सूक्ष्म महाराज सांगितले. त्याचीच आरती चालली होती. एकाने ते मोठ्याने मध्येच ओरडून काय म्हटलं, ती वाती तेल मध्ये घुसते बघा असे म्हणाले. म्हणजे बुजून म्हणजे ते दिवा वाजते म्हणजे विजते म्हणजे ते वाती तेल मध्ये बुजून दिवा विजत आहे. आणि महाराज एकदम म्हणजे तू कशाला तिकडे बघतोस, तू देवाकडे बघ की तो सगळे करून घेईल म्हटले.
इतके सूक्ष्म आपण काय साधकांनी इतके सूक्ष्म आपले हे करत असायला पाहिजे, दुसऱ्यांच्याकडे बघायचं नाही. एक म्हणजे आजोबा आणि नातू दोघे मक्का यात्रेला चाललेले होते. ते याच्यामध्ये सहज समाधी काय त्याच्यामध्ये हे आहे बघा, उदाहरण आहे. ते दोघे चाललेले असताना रोज असे प्रवास करत चालले होते, म्हणजे पायी असे प्रवास करत वगैरे. सकाळी सकाळी सगळे थोडेफार लोक उठून आपले जे काय पुराण वाचन म्हणा किंवा नमाज म्हणा काय असेल ते करत असायचे. हा मुलगा झोपलेला असायचा. एक दिवस अकस्मात उठला, उठून आपल्या आजोबाजवळ बसला, आणखीन तिकडे तिकडे सगळे बघितला आणि आजोबाला काय म्हटलं, आजोबा आपण मक्का यात्रेला चाललो आणि हे लोक काय अजूनही उठलेच नाही, झोपलेच आहेत. पण तेव्हा ते अरे तू न उठता झोपला असला तर चांगलं झालं असतं. म्हणजे तू न उठता झोपला असला तर चांगलं झालं असतं. उठून असे दुसऱ्यांचे दोष बघण्यापेक्षा तू झोपला असला तर चांगलं झालं असतं. असे इतके ते सूक्ष्म आहे. आपण झालो आणि महाराज झाले हे एकच दृष्टी ठेवून आपण इथे राहिलो. आपले एक एक क्षण म्हणजे सार्थक होऊन जातील नामाच्या अनुसंधानामध्ये. मी याच्यामध्ये बघितलेलं होतं की उत्सवामध्ये एकदा अर्थात म्हणजे एक ते होते, त्यांचे नाव भागवत नाही, त्यांचे नाव त्यांचे चिरंजीव इकडे आले होते, भगवंतराव म्हणून होते. त्यांचे नाव भगवंतराव होते ना, त्यांचे चिरंजीव इकडे आले होते. ते भगवंतराव तुम्हाला सांगतो त्या 10 दिवस उत्सवामध्ये ते मोठी जागा आहे तिथे, पुष्कळ म्हणजे आभार आहे असे मोठ्या गोंदावलीमध्ये. ते कुठेतरी स्टेअरकेसच्या खाली एक तलक अंथरलेली असायचं, पिशव्या म्हणजे असे हे असं ना, ते मोठी पिशवी असते, ते पिशवी अंथरले धान वगैरे घालण्याची पिशवी, त्याला ती म्हणजे अंथरलेले असायचे, घडी करून ठेवून त्याच्यावर बसून दिवसभर नामस्मरण करायचे. आता फक्त भजनाची घंटा झाली की ते म्हणजे याची नाश्त्याची घंटा झाली, उपाराची घंटा झाली की उपारला जायचे. उपार करून आले तिथे सारखे मी कित्येक वेळ मी त्यांना असे बघितलेले. आणि जेवायची घंटा झाली की जेवायला जायचं, जेवण करून यायचं, फक्त बसून ते नामस्मरण करायचे. असे आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोप लागेपर्यंत एक क्षण सुद्धा वाया न जाऊ देता. आता तर मी इथे दिवसभर काहीतरी याच्यामध्ये, आता इथे सकाळचे प्रवचन झाले की गेल्याबरोबर मी संतोषला घेऊन बसतो आणि डिक्टेशन सुरू करतो. अर्धा पाऊण तास 1 तासभर डिक्टेशन करून तुमचा इकडे उपास सुरू झाला की वॉकिंगला येतो. म्हणजे त्याचा अर्थ असा की आपण इथल्या एक एक क्षण जर नामस्मरण, उपासना, सत्संग याच्यामध्ये जर घालवण्याचा प्रयत्न केले की 10 दिवस आपल्या आयुष्यातले 10 वर्षाचे सार्थक झाल्यासारखे आपल्याला 10 दिवसाचे दिवस सार्थकता आपल्याला अनुभव मध्ये येईल किंवा वाटेल. असे सार्थक झाले आपले 10 वर्षाचे आयुष्य जेवढे सार्थक होणार नाही, एवढे सार्थक होणार नाही, तेवढे हे 10 दिवस सार्थक झाले असे आपल्याला वाटणार. म्हणून आपण काही काळजी करण्याचं कारण नाहीये. महाराजांनी आपल्यावर विशेष कृपा करून आपल्याला इकडे बोलावून घेऊन आपल्याला इकडे ठेवून घेतलेले आहे. हे दिवस आयुष्यातले अगदी अनमोल दिवस आहे. या दिवसांना आम्ही सार्थक करून घेऊ एवढेच सगळ्यांना माझ्याकडून अंतःकरणपूर्वक म्हणजे काय की म्हणणं आहे. आणखीन काय उपदेश नाही, सूचना नाहीये, पण माझं म्हणणं असं आहे की आपली वेळ आपण वाया घालवू नये. आता मुख्य म्हणजे आजच्या 33वा प्रवचन वाचायचं आहे. त्याच्या आधी मला 2 गोष्टी सांगायच्या आहेत. ते सांगून झाल्यावर मग 8 वाजता आरती सुरू होणार आहे. 8 ते 9 पर्यंत आरती होईल आणि 8:30ला इकडे प्रसाद सुरू होईल आणि 8:30 ते 9:30 प्रसाद होईल आणि 9:30ला प्रसाद झाल्याबरोबर मग प्रदक्षिणा सुरू होईल. तोपर्यंत आरती पण संपलेली असेल आणि प्रदक्षिणा झाल्यावर म्हणजे प्रदक्षिणा सुरू होईल. प्रदक्षिणा झाल्यावर आपण विश्रांती घ्यायची आहे. त्यामुळे मी थोडक्यात थोडंसं सांगतोय.
काल आपण ते सांगायच्या आधी त्या ज्या महात्म्याच्या गोष्टी आपण ऐकणार आहोत आणि सांगणार आहोत त्या महात्म्याच्या चरणारविंदी आपण आपली प्रार्थना करून अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र दया ठपिता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वराजी सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। काल मी कुठपर्यंत आलेलो होतो म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या म्हणजे कथा प्रसंगामध्ये मी ते पंढरपूरला आले इथपर्यंत मी आलेलो होतो। अर्थात म्हणजे निवासामध्ये त्यांनी हे सगळे ज्ञानेश्वरी लिहिले आणि त्यांच्याबरोबर सच्चिदानंद बाबा आले आणि रेढामध्येच वाढले त्याची समाधी पण त्यांनी करून मग ते निवासला आले। निवासला आल्यानंतर तिथे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली। तिथेच का लिहिले याला काही उत्तर आपण सांगू शकत नाही का लिहिले त्यांच्या मनात आले तसे इथे लिहावं। ते क्षेत्र महात्म्य पुष्कळ आहे त्याचे ते निवासा क्षेत्राचे महात्म्य पुष्कळ आहे। त्यांना वाटलं की आपण इथे लिहू आणि ते मोहिनी राज म्हणून मंदिर आहे त्या मंदिरामध्ये बसून त्यांनी म्हणजे ते मोहिनी राज आपले इनामदार गळधरी इनामदारांचे कुलदैवत आहे। ते मोहिनी राज म्हणजे कृष्ण आहे विष्णू आहे भगवंत अर्थात भगवान विष्णू अर्थात काय झालेला होता की मोहिनी झालेला होता त्यामुळे ते मोहिनी राज मंदिर आहे विष्णूचेच मंदिर आहे कृष्णाचे मंदिर आहे आणि म्हणून ते कृष्णाचे त्यांचे मोहिनी राज त्यांचे कुलदैवत आहे। अर्थात त्यांनी ते हे करतात आता ते आचरण करतात साजरा करतात। तर ते मोहिनी राज मंदिर मध्ये एका खांब्याला टेकून बसून त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली। असेच एकाने खांब्याला टेकून बसून महाभारत लिहिलेले आपल्या कर्नाटक मध्ये आहे। कुमारव्यास म्हणून होऊन गेले ते कोळीवाडचे अर्थात त्यांचे नाव नारायणप्पा कुलकर्णी त्यांचे नाव नारायणराव कुलकर्णी त्याला नारायणप्पा म्हणत असत। ते भगवंताचे अनन्य भक्त होते। त्यांच्या मनात आले की आपण महाभारत लिहू। तर तिथे एक वीर नारायण मंदिर आहे गदग मध्ये एक वीर नारायण ते वीर नारायणचे उपासक होते आणि खूप भक्तिभावनेने कोळीवाड तिथून थोडे दूर आहे म्हणजे 30-35 किलोमीटरवर आहे। तर त्या कोळीवाडचे ते होते अर्थात जोश कोळीवाडचे कुलकर्णी अर्थात म्हणजे ते नारायणप्पा म्हणजे आपले म्हणजे वीर नारायणचे अत्यंत एकनिष्ठ उपासक होते। त्यांच्या मनामध्ये काय आलं की ते काय फार खूप साहित्य वाचलेले असे वगैरे नाहीये काय मी काल सांगितलं ना त्या म्हणजे रोपेची जी मुळे आहेत ते एकदा ते खाली असलेल्या पाण्याच्या सोर्सला जाऊन पोचले मग काय खालून ज्ञानाचे म्हणजे असे फाउंटेन म्हणजे असे सारखे म्हणजे कारंजा फुटू लागतात म्हणजे असे अखंड ज्ञानाचे हे होऊ लागतात। आमचे कसे आहे रोज वाचत असलो तर थोडेसे प्रफुल्लित असतो तिथे वाचून येऊन इथे सांगतो तेवढ्यात काही विसरलेले असतात। आमचे मुळे वरतीच असतात त्यामुळे रोज पाणी घातले तरच ते थोडेसे असे प्रफुल्लित असतात किंवा नाहीतर कोंबजून जातात। अर्थात म्हणजे ते अगदी म्हणजे हे होऊन जातात म्हणजे त्याच्यामध्ये काही रस नाही असं झाल्यासारखे होतात। पण त्यांचे सत्पुरुषांचे ज्ञान आतून येत असतं ते आपल्या बुद्धीला त्या भगवंतापर्यंत पोहोचवलेले असतात म्हणून त्या भगवंतातून त्यांच्या बुद्धीमध्ये सारखे ज्ञानाचे हवाले येत असतात। ज्ञान वाहून येत असतो असे हे ज्ञानांचे हे आहे। तसे ते अखंड भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहणारे त्यांच्या मनामध्ये काय होते की आपण कृष्णाचे म्हणजे हे लिहू म्हणजे कृष्णाचे चरित्र लिहू असे त्यांना वाटत होतं। कृष्ण चरित्र अर्थात ते काय म्हणाले महाभारत हे कौरव पांडवांच्या गोष्टी नाही आहे हे कृष्ण चरित्र आहे म्हणतात। महाभारत म्हणजे कृष्णाचे चरित्र मला लिहायचं आहे त्याच्यातून जे कृष्णाचे चरित्र आपल्याला वाचायला मिळतं ते अद्भुतच आहे। अर्थात ते कृष्ण चरित्र मी लिहावं असं त्यांना वाटत होतं
ते वीर नारायणला प्रार्थना केली, तेव्हा वीर नारायण काय म्हटलं की तू असे कर, इथे त्यावेळी 1,00,000 ब्राह्मण भोजन होईल. या मंदिरामध्ये मोठे मंदिर आहे गदगला, या मंदिरामध्ये ज्यावेळी 1,00,000 ब्राह्मण भोजन होईल त्यावेळी अश्वत्थाम येईल असे एक म्हण आहे. असे म्हणजे असे एक म्हणण्याची हे आहे की म्हणजे पिढ्यापासून असे म्हणत आलेले आहे की जिथे 1,00,000 ब्राह्मण भोजन होईल तिथे जेवायला अश्वत्थाम येईल म्हणे. असे इथे अश्वत्थाम येईल इथे जेवायला, आणि तू त्यांना भेट आणि त्यांच्याकडून तू महाभारत ऐकून घे आणि ते लिह, असं त्यांना दृष्टांत झाल्यावर हे सारखे 1,00,000 ब्राह्मण भोजन केव्हा होईल असे 1,00,000 असो किंवा 1,000 ब्राह्मण भोजन असो असे आपण समजू. 1,000 ब्राह्मण भोजन म्हणा, जेव्हा होईल तेव्हा तेव्हा होईल असे तो हे प्रतीक्षा करत असताना एकदा 1,000 ब्राह्मण भोजनाची योजना झाल्यावर त्यांना खूप आनंद झाला. आणि त्या दिवशी म्हणजे ब्राह्मण भोजन चाललेलं होतं. तिथे काय गंमत झाली, एक पान होता म्हणजे देवाचे पान एक, आणि 2 मुलं भांडत होते. म्हणजे मी बसतो असे एकमेकांनी मारत होते. एक मुलगा दुसऱ्या मुलाला फार मारला. तेव्हा शेजारी बसलेला एक माणूस काय हे आपले नारायणप्पा तिथे फिरत होते, ते तूप वाढायला होते, तिथे तूप वाढत होते. त्यांचे खूप म्हणजे त्याच्यामध्ये हे होतं, म्हणजे यांचा पण भाग होता त्याच्यामध्ये, यांची पण सेवा होती. पैशाने म्हणा आणखी म्हणजे 24 तास तिथेच ते राबत होते आणि सेवा करत होते. आणि ते एक बाजूला बसलेला माणूस काय म्हटला, काय रे तू दुष्ट दुर्योधन आहेस असे म्हणा. म्हटलं इकडच्या बाजूला बसलेल्या त्या डोळ्यात पाणी आले, आणि हे ते नारायणप्पा बघितले. इकडे बसलेल्याच्या डोळ्यात पाणी आले आणि हे नारायणप्पा बघितल्यावर त्यांना आश्चर्य वाटलं की दुष्ट दुर्योधन म्हटले तर याला काय का वाईट वाटलं, मग हा अश्वत्थामा असेल असे वाटल्याबरोबर त्यांनी ते जेवण होईस तोपर्यंत शांत राहिले, आणि जेवण झाल्यावर त्याच्या मागून चालले. आणि तो गावात पुढे नाही गेला, गावाबाहेर चालला. तेव्हा तो हेही त्यांच्या मागे लागले. ते ओरडले, कशाला येतोस माझ्या मागून तू? म्हणजे नाही, मी आपल्याकडे येणार आहे, म्हणजे आपला आशीर्वाद पाहिजे मला, मी आपल्याला भेटणार आहे, आपल्याकडे येणार आहे, मला आपल्याकडून काम आहे, मी आपल्याला शरण आलेलो आहे वगैरे वगैरे. काही नाही म्हणून त्यांनी दगड फेकू लागले. तरी हे काय ऐकले ना. मग शेवटी खूप लांब गेले तेव्हा ते म्हणाले की काय पाहिजे तुला सांग. मला भगवंताचा आदेश झालेला आहे, भगवंताची आज्ञा झाली, दृष्टांत झालेला आहे की आपण अश्वत्थामा आहात आणि आपल्याकडून मला महाभारत ऐकायचं. म्हटल्याबरोबर ते म्हणाले नाही मी काय अश्वत्थाम नाही, काही नाही, मी आपले चाललो म्हटले. तरी हे मागे लागले. शेवटी तो म्हणजे हे झालं, संतुष्ट झाला. बरं ठीक आहे मी सांगतो म्हणाला. तेव्हा ते काय म्हणाले, अटला त्यांनी घातली. काय घातली की सकाळी 5-6 वाजता आपण आंघोळ करायचे, आणि ते वीर नारायण मंदिर मध्ये एक खांब आहे, त्या खांब्याला टेकून तू बसायचे. तुझ्या पुढे असे ओला पंचा बांधायचे आणि पाण्यामध्ये भिजवून ते बांधायचं. इकडे मी बसतोय आणि मी सांगत जातो आणि तू लिहत जा, आणि पंचा वाळल्यानंतर सोड बंद करायचं. बरं म्हटलं ठीक आहे. तेव्हा ते तिकडे बसले आणि हे इकडे बसले आणि मध्ये पंचा घासले, आणि ते पंचा अगदी ओलं म्हणजे चिंब, ओलं चिंब असे पंचा घासले. मराठीचे शब्द येतात ना मला पण मधून. आणि ते हे सांगू लागले म्हणजे फक्त यांनी असे आशीर्वाद केले, आणि अक्षरशः त्याच्यावर चित्र दिसू लागले, गोष्टी ऐकू येऊ लागले, इतकेपर्यंत की जसे संजीवला, आता त्याला संजयला जसे महाभारतात घडणाऱ्या घटना दिसत होती तसे अश्वत्थामाने त्याला दिव्य दृष्टी दिली. त्यांना त्या दिव्य दृष्टीने ते महाभारत पाहू लागले आणि त्याने आपल्याला लिहू लागले. मी ते लिहिलेले बघितलेले आहे कोळीवाडला गेलो होतो तेव्हा त्यांनी लिहून ठेवलेले ते पुस्तक मी बघितलेले. आश्चर्य वाटतंय की मोठमोठे म्हणजे आपण
शिकलेलो असलो तरी काहीतरी म्हणजे 2-4 लाईन लिहिता लिहिता 2-4 खोडतो आहे, म्हणजे 2-4 अक्षर खोडतोय, पण त्यांनी संबंध महाभारत मध्ये एकही अक्षर खोडलेलं नाही. काय मला इतकं आश्चर्य वाटलं की एक अक्षर सुद्धा त्यांनी खोडलं. किती शुद्ध शांत स्पष्ट, दुसरी प्रती तिसरी प्रती नाहीये, त्यांनी ओरिजिनल लिहिलेले प्रतीच तिथे ठेवलेले आहे आणि अगदी छान म्हणजे ते ताडपत्रावर लिहिलेले आहे असे ते खिळलेले असे लिहत असत. एकही अक्षर खोडले नाही. म्हणजे आपले वंदो अक्षर एक मारलेलं आपलं काठ पडलेलं महाभारत संपूर्ण महाभारत तुंब ಒಂದು अक्षर काठ पडले इतके त्यांनी छान लिहिलेले आहे. आणि काय अद्भुत आपल्या कर्नाटक मध्ये विशेषतः मत्तूर वसळी वगैरेचे लोक जे आहे ते वाचण्यामध्ये प्रसिद्ध आहे. ते असं मत्तूर अर्थात म्हणजे ते दोघे आहे ते महाभारत वाचण्यामध्ये अगदी प्रसिद्ध आहे. कृष्णमूर्ती हा म्हणजे ते दोघे खूप म्हणजे त्यांनी आयुष्यभर महाभारत वाचत होते. मत्तूर मध्ये लहान लहान मुलं मुली सुद्धा अगदी किती छान ते महाभारत वाचतात. त्यानंतर त्यांचे ते रोज सकाळी अंघोळ करायचे, जवळजवळ 12 वाजायचे. ते 12 वाजल्यानंतर ते पंख्या वाळले की यांचे बंद व्हायचे. की अशा पद्धतीने त्यांचे लिहिणे चाललेले कुठपर्यंत झाले. आणि जसे संजयला ते महाभारतातले सगळे घटना दिसायचे, इतकेच नव्हे त्यांच्या मनातले विचार सुद्धा त्याला म्हणजे कळून करायचे. ते आता म्हणजे कृष्णाच्या मनात काय विचार आहे, अर्जुनाच्या मनात काय विचार आलेला आहे आणि दुर्योधनाच्या मनात काय विचार आहे, भीष्माच्या मनात काय विचार, हेही त्याला म्हणजे कळायचे. इतके ते दिव्य दृष्टी त्यांनी व्यासाने त्या संजयला दिलेली होती. तसे या दोघांचे म्हणजे यांच्या यांना ते महाभारतातल्या प्रसंगातल्या व्यक्तींच्या मनातले विचार सुद्धा यांना हे करायचे. आणि त्यांनी त्या खांब्याला टेकून बसला. अजून तो खांब आहे तिथे, ते अर्थात म्हणजे नानात्मानी महाभारत टेकून बसून लिहिलेले खांब असं तिथे हे केलेले आहे. असू दे. आणि असे लिहित असताना जेव्हा भीम आणि दुर्योधनाचं युद्ध सुरू झाला तेव्हा इतके भयानक युद्ध होऊ लागले की ते बघून ते घाबरून त्यांनी पंचा असे वर केल्यानंतर थांबलो. तो म्हणतो आता माझं काम झालं, मी चाललो. तिथपर्यंत त्यांनी गदायुद्ध झाले, तिथपर्यंत त्यांनी लिहिलेले असू दे. त्यांनी पण खांब्याला टेकून बसून असे लिहिले असेल तसं त्यांचा थोडासा प्रसंग असा आहे. हे जसे आहे तसे मोहिनीराज मंदिर मध्ये ज्ञानेश्वर महाराज आपले शांत बसले. ते ज्ञानेश्वर महाराजांची अशी भूमिका होती, ते जास्तीत जास्त 5 ते 8% ते बहिर्मुख असायचे. म्हणजे 90-92% ते अंतर्मुख असायचे. समर्थांचे कसे होते, समर्थ 60 ते 65% अंतर्मुख असायचे. म्हणजे 25 ते 30 ते 35 म्हणजे प्रतिशत बहिर्मुख, जास्त बहिर्मुख असून त्यांचे ते लोकसंग्रह कार्यच तसे होत. तसे एकनाथ महाराज सुद्धा अंतर्मुखच खूप, पण ज्ञानेश्वर महाराज त्या भूमिकेतून खाली आलेच नाही. त्या भूमिकेतूनच त्यांनी दिव्य भावनेने ते ज्ञानेश्वरी सांगितले असं आहे. तसेच सत्पुरुषांचे वैशिष्ट्य म्हणजे काय की जास्तीत जास्त ते अंतर्मुख असतात. म्हणजे काय की जगद्गुरु वगैरे जे असतात ते आपले सारखे ध्यान धारणामध्ये असतात असे आपण समजून जेव्हा ते चालू लागतात, चालतात, कुठेतरी चालू लागले की त्यांच्या बरोबर असलेले त्यांचे शिष्य हो स्वामी भो पराग असे म्हणतात. ते भो पराग शब्द आहे. म्हणजे ते आपल्याला इकडे काय म्हणतात की भौपराग असे म्हणतात, बहुपराग असे म्हणतात. बहुपराग नाही, चूक आहे ते. भोपराग म्हणजे भो स्वामीन परागमुखी भव. आपण बहिर्मुख व्हा. खड्डे वगैरे आहेत, दगड आहेत खाली, म्हणजे आपण रस्त्यावर चाललेला आहात, त्यामुळे तुम्हाला खड्डेमध्ये तुम्ही म्हणजे पाय घसरेल, दगड लागेल, म्हणून आपण हो स्वामीन परागमुखी भव असं त्याचा अर्थ आहे. पण हे बहिर्मुखच असतात. तू आम्हाला सांगतात तू सांभाळून चल म्हणतात.
तेच मी त्या कुर्डी स्वामींच्या जवळ होतो थोडे वर्ष 2-2.5 वर्ष होतो तेव्हा ते म्हणायचं ते अवधूता ते मला म्हणायचं हे काय भोपराग म्हणतात आम्ही 24 तास बाहेर म्हणतच असतो म्हणाले आणि तू सांभाळून चल म्हटले बरोबर म्हणजे ते बहिर्मुखच असतात असं ते भोपराग म्हणजे तर हे आहे पण हे सत्पुरुष जे असतात ते अंतर्मुखच असतात 24 तास अखंड आणि महाराजांची गोष्टच वेगळी तुर्यातीत अवस्था आहे निरंतर ते म्हणाले की मी सकाळी उठल्यापासून रात्री झोप लागेपर्यंत इतके बोलतो आमची आई मला फार म्हणजे मला सारखी म्हणायची अरे काय बोलतोस रे दिवसभर बोलतोस असे बोलल्या म्हणजे तुझे तोंड जर लाकडी तोंड झाले असले ना फुटून गेले असते म्हणाले तुटून गेले असतील म्हणजे इतके तू बोलतोस असे म्हणायचे की तसे ते इतके बोलत होते पण महाराजच म्हणाले की मी इतके बोलतो पण माझे मौन भंग होत नाही म्हणाले माझे मौन भंग होत नाही म्हणजे ते जे बोलतात ते नाहीच आहे ते ज्यांना आम्ही बघतो ते नव्हे ज्यांचे आम्ही ऐकतो ते नव्हे अर्थात ज्यांना आम्ही म्हणजे हे करतो ओळखतो ते नव्हे म्हणून महाराज म्हणाले ज्या लोकांनी माझी निंदा केली ते मला ओळखले नाही आणि ज्या लोकांनी माझी स्तुती केली ते त्याहून ओळखले नाही असे म्हटले म्हणून ते काय की ते देव बुद्धीमध्ये नसतात आम्ही सारखे देव बुद्धीमध्ये त्यांना देव भावनेमध्ये देव भावामध्येच बघत असतो देव भावनेमध्ये पण ते तसे नसतात असू दे तसे हे ज्ञानेश्वर महाराज तिथे बसून संपूर्ण 5-6 महिन्यामध्ये संपूर्ण ज्ञानेश्वरी सांगितली तो सच्चिदानंद बाबा किती सुंदर ते लिहत होते आणि निवृत्तीनाथांच्या अनुग्रहाने ते मागे बसून त्यांना सारखे अनुग्रह देत होते त्यांच्या अनुग्रहाने त्यांचे सगळे ज्ञानेश्वर महाराजांना ते साक्षात भगवंताचे अवतार निवृत्ती भगवान शिव हा ज्ञानस्वरूप शिवा निवृत्ती शिवा होता आणि असे होऊन ते ज्ञानेश्वर महाराजांनी ते ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर आता पुढे काय करायचं असं त्यांना वाटले आता काय करायचं आता केवळ आपल्याला पांडुरंगाकडे जायचं आहे पंढरपूरला म्हणून ते निवासाहून पंढरपूरला आले आणि तिथे पांडुरंगाचे दर्शन घेतले आणि थोडे दिवस तिथे राहिले तेव्हा तिथे ज्ञानेश्वर महाराज आलेले आहेत असे कळल्याबरोबर नामदेव आले अर्थात गोरा कुंभार आले अर्थात म्हणजे सावता माळी आले त्यावेळी जे मोठे जनाबाई आली असे जे मोठे संत होते ते सगळे तिथे पंढरपूरला जमले आता पांडुरंग तिथे त्यांच्या सान्निध्यात 2-3 महिने राहिले तेव्हा पांडुरंग ज्ञानोबाला काय म्हटले ज्ञानोबा आता तुम्ही तीर्थाटन करूया म्हणजे भक्तीचे प्रसार करा नामस्मरणाचे प्रसार करा आणि तुमचे ती ज्ञानेश्वरी आहे त्याचे तुम्ही इकडे तिकडे सांगत म्हणजे तुम्ही समग्र उत्तर भारत फिरून या असे म्हटल्यानंतर नामदेव वगैरे संतांनी सगळे मिळून ते उत्तर भारत वगैरे सगळे फिरून आले आणि फिरून परत पंढरपूरला आल्यानंतर पांडुरंगाला विचारले आपण आता काय करू तेव्हा ते म्हणाले आता तुझे काम संपले म्हटले तुझे अवतार कार्य आता संपलेले आहे तुला अवतार संपवायचा आहे आता म्हणून तू आता लवकर तू आळंदीला जवळ आषाढ एकादशीला ते पंढरपूरला होते त्यानंतर म्हणते की तू कार्तिक पर्यंत आळंदीला जा आणि तिथे तो कार्तिक वद्य त्रयोदशीच्या दिवशी संजीवनी समाधी घे म्हणा स्वतः पांडुरंगच म्हणतो म्हटल्यानंतर ते कसे नाही म्हणणार नाही मला आणखी थोडे दिवस राहावं असं वाटतं वगैरे असे म्हणणार का नाही म्हणणार मग नंतर ते आषाढ एकादशी आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक पर्यंत ते आळंदीला आले कार्तिकच्या आधीच आळंदीला आले अश्विन मध्येच ते आळंदीला आले आणि तिथे थोडे दिवस राहिले 1-1.5 महिने तिथे आळंदीमध्ये राहिले आणि नामदेवांची मुलगे ते काय केले की त्यांचे संजीवनी समाधी तयार केली
म्हणजे ते तेवढेच दोघे तिघे तेवढेच केले नाही, सैकड़ो लोक तिथे काय केले की हे करून छानपैकी असे खाली उतरून पायऱ्याने आत जाऊन असे आत जाण्यासारखे त्यांनी समाधी तयार केली. त्यानंतर कार्तिक वद्य त्रयोदशीच्या दिवशी सकाळपासून संतांचे भजन चाललेले आहे. त्या दिवशी दुपारी 12 वाजता स्वतः पांडुरंग आले आणि ते अर्थात ज्ञानेश्वर महाराजांचे उजवा हात पांडुरंग धरले आणि डावा हात निवृत्तीनाथ धरले. तेव्हा सोपान आणि मुक्ताबाई पण तिथेच होते. सैकड़ो साधू संत तिथे जमलेले सगळे नाम गर्जन करत होते, भजन करत होते. अशा याच्यामध्ये पांडुरंग आणि निवृत्तीनाथ दोघांनी ते समाधीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांना उतरून आत गेले आणि तिथे अगदी गोमयाने सारून 2 समय लावून ठेवलेले, 2 पाठ ठेवलेले आणि त्या समोरच्या पाठावर ज्ञानेश्वरी ठेवलेले 9वा अध्याय काढून ठेवलेले होते. आणि ज्ञानेश्वर महाराज शांतपणे त्या पाठावर बसले आणि पांडुरंग त्यांच्याकडून हात ठेवला. ज्ञानेश्वर महाराजांना समाधी लागल्यावर हळू सगळे वर आले. नामदेवांच्या मुलांनी ते दगड ठेवले, त्याच्यावरती बंद केलं आणि ते जो सिद्धेश्वर ते समोर जो नंदी आहे त्या नंदीला बाजूला करून त्यांनी ते आत उतरण्याचे दार केलेलं होतं. नंतर त्याच्यावर दगड वगैरे झाकून ठेवून मग त्याच्यावर ते नंदी इकडे सरकवले. थोड्या दिवसापूर्वी म्हणजे 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. नंतर काय झालं की नंतर म्हणजे जवळजवळ 200-250 वर्ष गेले. तेव्हा एकनाथ महाराजांना दृष्टांत झालं की माझ्या गळ्याला म्हणजे अजान वृक्ष म्हणून आहे ते अजान वृक्ष म्हणजे त्याचे नाव कोणालाही माहिती नाही, कुठलाही वृक्ष ते कोणालाही माहिती नाही असे एक वृक्ष आहे, त्याला अजान वृक्ष म्हणतात. म्हणजे न जाण म्हणजे कोणी जाणलेलं नाही त्या वृक्षाचे नाव वगैरे. माझ्या गळ्याला अजान वृक्षाचे म्हणजे ते मुळे जे आहे ते गुंडाळलेले आहे, ते त्यामुळे ते माझा म्हणजे ते म्हणजे गळ्याला ते फाशी बांधल्यासारखी म्हणजे घट्ट बांधत आहे. तुम्ही खाली उतरून या आणि ते जे आहे ते सोडवा आणि नंतर माझी ज्ञानेश्वरी आहे ते शुद्ध प्रती तयार करून तुम्ही सगळीकडे प्रचार करा. म्हटल्यानंतर एकनाथ महाराज खाली उतरून गेले. संत सगळे तिथे भजन करत होते, त्यांना आज्ञा झाली होती. त्यावेळी एकनाथ महाराजांची इतकी प्रतिष्ठा होती, कोणी त्यांना नको म्हटले नाहीये. पण एकटेच खाली उतरून बघतात. 250 वर्षानंतर सुद्धा ज्ञानेश्वर महाराज आपले शांत बसलेले आहेत. काय दिव्य असेल असे. आणि नंतर त्यांनी हळूच त्यांचे ते अजान वृक्षाचे जड ते लागलेले होते त्यांना हळू सोडवले आणि त्यांना नमस्कार करून वर आले आणि त्यांनी आपल्या घरी त्यांच्या घरी असलेले ती ज्ञानेश्वरी त्या प्रती घेऊन त्यांनी अक्षरशः त्याच्यामध्ये सगळे संशोधन म्हणजे आपले त्यांना ते सगळे म्हणजे प्रत्यक्ष आतून येत होत. काय बरोबर आहे काय चूक आहे हे त्यांना काय डिक्शनरी बघावं लागत नसे आणि काय नेट मध्ये काढून बघावं लागत नसे. आणि त्यांनी सगळे ते शुद्ध करून तेव्हा ते म्हणाले की याच्यामध्ये कोणी जरी हात घातले तर म्हणजे नैवेद्याच्या ताटामध्ये म्हणजे आपले म्हणजे याचे म्हणजे यज्ञशेषाच्या ताटामध्ये म्हणजे कुत्रे तोंड घातल्यासारखे होईल म्हणाले. असं त्यांच्या ओवी आहे, उद्या वाचून दाखवीन तुम्हाला. अर्थात असे त्यांनी त्याच्या म्हणजे शेवटी त्यांनी 5-6 ओव्या लिहून तिथे ठेवलेले. असे होऊन संजीवनी समाधी झाली त्यांची. आणि आजपर्यंत आम्ही बघतो आहोत त्या
मध्ये 22 वर्षाच्या मुलाच्या नावाने किती आज लाखो ज्ञानेश्वरी जगामध्ये प्रसिद्ध झालेले आहे आणि ती ज्ञानेश्वरी वाचून कित्येकांच्या जीवनामध्ये समाधान मिळालेले आहे असे ती ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे असे संक्षिप्तातले संक्षिप्त चरित्र आहे. आणखीन एक प्रश्न आपले श्रीपाद कुलकर्णीने पाळ विचारलेले आहे की ते थोडक्यात सांगतो आहे. आणखीन एक 5-6 मिनिट आहे, तेवढ्यात मी थोडक्यात सांगू, तेवढ्यात खूप नाहीये पण जेवढे होईल तेवढे सांगतोय. ते काय म्हणाले की काल तुम्ही जे काय कांबळीमध्ये योगक्षेमं वहाम्यहम् अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् असे तुम्ही जे म्हटला त्याचा अर्थ वगैरे सांगितला ते मराठीमध्ये सांगा म्हणाले. म्हटलं खरं म्हणजे ते योगक्षेमं वहाम्यहम् हे विलक्षण शब्द आहे, तरी सुद्धा मी थोडक्यात त्याचे एक थोडक्यात मी सांगतो की योगक्षेम अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते. अनन्याश्चिन्तयन्तो मां याला काय तुम्ही सकाळी सांगितले, जो अनन्य भावनेने त्याला शरण जातो त्याला आणखी एक शब्द आहे. ते ब्रह्मानंद महाराजांच्या मोक्षप्राप्तीच्या रहस्यामध्ये आलेले आहे. अव्यभिचारिणी भक्ती करायला पाहिजे. अव्यभिचारिणी, व्यभिचार म्हणजे काय? व्यभिचार म्हणजे शब्द कसा आहे बघा. व्यभिचार करणे म्हणजे अनैतिक संबंध जोडणे. व्यभिचार करणे म्हणजे नवरा बायको असताना बायको दुसऱ्या पुरुषाबरोबर म्हणजे संबंध ठेवणे म्हणजे ते अनैतिक संबंध, त्याला व्यभिचार म्हणतात. ते अव्यभिचारिणी भक्ती म्हणजे ब्रह्मानंद महाराजांचा शब्द आहे. म्हणजे व्यभिचार होता कामा नये. आपल्या निष्ठेबद्दल, आपल्या श्रद्धेबद्दल, आपल्या भावनेबद्दल, आपल्या उपास्य देवतेबद्दल, आपल्याला म्हणजे अनुग्रहित मंत्राबद्दल, मंत्रामध्ये व्यभिचार होता कामा नये. म्हणूनच स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावहः असे म्हटलेले भगवद्गीतेमध्ये. आपल्याला आपले जे धर्म आहे म्हणजे आपल्या प्रारब्धानुसार आपल्या वाट्याला आलेले जे कर्म आहे ते आपले स्वधर्म आहे. म्हणजे म्हणूनच स्वे स्वे धर्मण्यभिरतः 18व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलेले आहे. म्हणजे संबंध गीतेचं सार तिथे सांगितलेले. काल परवा मी सांगितलं असेल, स्वे स्वे धर्मण्यभिरतः आपल्या आपल्या धर्मामध्ये राहून, अर्थात म्हणजे स्वे स्वे धर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः. आपल्या आपल्या धर्मामध्ये राहूनच त्याला समाधान मिळणार आहे. अर्थात स्वे स्वे धर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरत सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु. आपल्या आपल्या कर्मामध्ये राहून त्याला कसे म्हणजे भगवंताचा अनुग्रह प्राप्त होईल हे मी तुला सांगतो, तू ऐकून घे असे सांगून ते 2 श्लोक आहेत. अक्षरशः संबंध 700 श्लोकांचे 18 अध्यायांचे सार असल्यासारखे आहे. आणि पुढचा श्लोक आहे यथा प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं. अर्थात हे ज्ञान आहे. यथा प्रवृत्ती ही भूतानां, ज्या एका तत्वापासून हे संबंध भूत, संपूर्ण भूत म्हणजे हे प्रपंच निर्माण झालेले आहे. यथा प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं, ज्या परमात्म तत्वाने हे संपूर्ण ब्रह्मांड व्यापून गेले. ततं नाम व्याप्तम असं आहे. म्हणजे ततं म्हणजे व्यापलेला आहे. म्हणजे येन यथा प्रवृत्तिर्भूतानां, ज्याच्यापासून हे निर्माण झालेले आहे जे तत्व म्हणजे संपूर्ण विश्वाला व्यापलेले आहे. ततं व्याप्तम अर्थात त्या तत्वाला स्वकर्मणा अभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः. आपल्या आपल्या कर्मरूपी पुष्पाने त्या भगवंताची स्वकर्म कुसुमांजली, ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द आहे ते. आपल्या ते या श्लोकावर लिहिताना ज्ञानेश्वर महाराज स्वकर्म कुसुमांजली असे लिहिले. काय सुंदर नाजूक शब्द आहे बघा ते. अर्थात स्वे स्वे स्वकर्मणा तम अभ्यर्च्य, आपापल्या कर्मरूपी पुष्पाने त्याची अर्चना करून सिद्धिं विन्दति मानवः. मनुष्य मात्र, ते कोणी ब्राह्मणच तेवढे, क्षत्रिय तेवढे किंवा भारतीय तेवढे असे काही नाही. मनुष्य मात्र म्हणजे त्या भगवंताच्या अनुग्रहाला पात्र होतात. हे जसे आहे तसे म्हणजे तिथे सुद्धा काय आहे की
आपल्या वाटेला आलेले जे काय उपासना आहे, नामस्मरण आहे, अनन्यतेने त्याच्या ते करत असणे काय होतं की कसे हे होते बघा, बुद्धिभेद होणे शक्य आहे सांगतो. तर एक गोंदावलेमध्ये मी असताना मला एक गृहस्थ वरचेवर सांगत होते, तिकडे नाशिक मध्ये एक मोठे सत्पुरुष आहे, ते तुम्हाला म्हणजे शक्तिपात दीक्षा देतात. ते कोणी सांगितले हे तुम्ही मला म्हणजे प्रत्येक भेटून विचारा, मी सांगेन, पण आता नको. म्हणजे ते मला सारखे सांगायचे की नाशिक मध्ये एक मोठे सत्पुरुष आहे, त्यांच्याकडून तुम्ही अनुग्रह घ्या, म्हणजे तुमच्या नाम साधनेला ते अनुकूल होईल म्हणाले. म्हणजे ही गोष्ट आहे 80 ते 83 मधून मध्ये केव्हा तरी ते 2-3 वर्ष सारखे मागे लागले. तर मी म्हटलं नको, म्हटलं मला महाराजांनी नाम दिलेले आहे, म्हणजे तरलो तर त्या नामाने, बुडलो तर त्या नामाने, मला तरू दे किंवा बुडू दे, ते नाम काढेल किंवा बुडवेल, काय झाले तरी मला त्याच्यात काय हे नाहीये. पण नाम आणखीन कुठल्या तरी साधनेचा मी आश्रय घेतला तर नाम याने काय सिद्ध होतं की नाम त्या म्हणजे आपल्याला पोचवाय, नाम मला उद्धार करण्याच्या दृष्टीने अपूर्ण आहे किंवा ते म्हणजे अशक्त आहे किंवा ते म्हणजे कमजोर आहे आणि नाम ते करू शकत नाही किंवा असमर्थ आहे असं सिद्ध केल्यासारखे होईल. दुसऱ्या साधनेचा जर मी आश्रय घेतला, अर्थात म्हणजे दुसऱ्यांच्याकडून, म्हणजे महाराजांचे तिथे ते महाराजांनी रामरक्षा म्हण की रामरक्षा म्हणायचे, ते नेहमी म्हणायचं की तुम्ही राम हृदय वाचत जावा म्हणायचं. त्यांनी येऊन काही सांगू दे ते मला मान्य आहे, आणि दुसऱ्यांनी ते कोणीतरी सांगायचं तेवढ्यासाठीच मी जगद्गुरु पीठ सोडून दिलेलं आहे. दुसऱ्यांच्याकडून मी दुसऱ्यांच्या तोंडासमोर हे काम आता मी नेणार नाही म्हटलं. कोणाच्या समोर मी अक्षरशः मला ते गुरुपीठासाठी खूप आग्रह करायला इथेच आलेले होते आणि गोंदावलीला पण आलेले होते. गोंदावलीला त्यांनी एका माणसाला पाठवलेले होते आणि ते विष्णुतीर्थ म्हणून कोणीतरी आले होते. ते मला म्हणाले की तुम्हाला सध्या बोलवतात, तुम्ही आत्ताच या आणि तुम्हाला ते पीठ देणार आहेत म्हणून. तेव्हा सुदैवाने बाबा आले होते तिथे, आपले दर्शने बाबा तिथेच होते. मी त्यांच्याकडे त्यांना घेऊन गेलो आणि ते म्हणाले की मी त्यांना म्हटलं बाबा हे मला बोलवायला आलेले आहे उडली म्हणून, आणि ते म्हणाले की ते तुम्हाला मी हे पीठ देतो, शंकराचार्य पीठ देतो, म्हणजे तुला उत्तराधिकारी करतो, तू ताबडतोब ये म्हणून त्यांनी बोलवायला आलेले. तेव्हा बाबाने मला एकच प्रश्न विचारला, दत्तांना तुम्हाला ऐश्वर्य पाहिजे का समाधान पाहिजे? मी म्हटलं मला समाधान पाहिजे म्हटलं, मला ऐश्वर्य नको म्हटले. तेच ज्यांनी बोलवले त्यांनीच मला पुढे नंतर म्हटले, अरे तू कसे म्हणजे हेब्बळीमध्ये तुझे सगळे कसे चाललेले आहे, मोठमोठे जगद्गुरु पीठ त्याच्या पुढे काही नाही असे तुझे चाललेले आहे. पण मी समाधानात आहे म्हटलं, मी अगदी अत्यंत समाधानात आहे म्हटलं. मला ऐश्वर्य कधी आयुष्यात कधी मला म्हणजे ऐश्वर्य मला आकर्षित केलेलं नाही म्हटलं. असू दे, मला काय म्हणायचं की तेव्हा ते बाबा काय म्हणाले, तुम्हाला ऐश्वर्य पाहिजे का समाधान पाहिजे? मी म्हटलं मला ऐश्वर्य नको आहे, मला समाधान पाहिजे. मी 2दा ते मठ सोडून आलेलो आहे म्हणून मला ते नको म्हटलं. असू दे, तुला काय म्हणायचं असे ते मला सारखे लागले की तुम्ही शक्तिपात दीक्षेचा अनुग्रह घ्या. आणखीन एक गोष्ट सांगतो आठवली म्हणून. मी म्हैसूरमध्ये असताना मला कोणीतरी सांगितले की गुळवणी महाराज शक्तिपात दीक्षा देतात. तेव्हा सहज माझ्या मनात मनोदौर्बल्य म्हणा त्याला, मला वाटलं की आपण घेऊ शक्तिपात दीक्षा. ते अजूनही अनुग्रह झालेच नव्हतं तेव्हा. 72ची गोष्ट आहे, 73ची गोष्ट आहे. तेव्हा अनुग्रह झालेच नव्हतं अजूनही. मला कोणाकडून तरी अनुग्रह घ्यावं असं वाटत होतं. महाराजांच्या विषयीची निष्ठा पूर्ण होती तरी मला अनुग्रह घ्यावं असं वाटत होतं. तेव्हा ते काय म्हणाले की तुम्ही त्यांना पत्र लिहा आणि ते तुम्हाला उत्तर लिहितील. आमच्या दिवशी सकाळी तुम्ही म्हणजे उत्तरेकडे तोंड करून बसा वगैरे, पुण्याकडे तोंड करून बसा वगैरे ते पत्र लिहितील. त्याप्रमाणे तुम्ही बसला सकाळी 5-5:30 वाजता, तेव्हा तुम्हाला ते अनुग्रह ते पत्रावरूनच देतात म्हणते. मी म्हटलं ठीक आहे. मी पत्र पण लिहिलं त्यांना. लिहिल्यानंतर ते माझ्या अमक्या दिवशी तुम्ही सकाळी बरोबर 5:30 वाजता अंघोळ करून बसा, आम्ही दीक्षा देतो. मी नेमकं तो दिवस विसरून गेलो.
विसरून गेल्यानंतर पुढे 72 मध्ये मी एक परीक्षा द्यायला 10 दिवस म्हणजे वेदशास्त्रोत्तेजक सभेमध्ये, सभा म्हणून जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये संस्कृत परीक्षा द्यायला गेलेलो. 10 दिवस परीक्षा होती आणि त्याच्यामध्ये एक शेवटची परीक्षा म्हणजे भाषणाची परीक्षा होती. त्या भाषणाच्या परीक्षामध्ये मी श्रीमद जगद्गुरु शंकराचार्याणाम चरित्रम तत्वज्ञानंच असे संस्कृत मध्ये 20 मिनिट बोललेलो होतो. तेव्हा त्यांनी मला पहिला नंबर 1000 रुपये मला त्यांनी बहुमान दिलेला होता. असं ते पैसे घेऊन उज्जैनला वगैरे जाऊन आलो, ती गोष्ट वेगळी आहे. तेव्हा तिथे 10 दिवस आम्ही गुणवणी महाराजांच्या आश्रम मध्येच राहिलो. कर्वे रोडला जे गुणवणी महाराजांचे वासुदेव निवास आहे तिथेच राहिलो होतो. आणि तिथली गंमत सांगतो. अगदी 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 म्हणजे तुम्ही एक गोष्ट लाईन तर घ्या ना, सिरियस घेऊ नका आणि विनोद म्हणून घ्या. आणि ते काय आहे तिथे आम्ही इकडची मुलं त्यावेळी दांडगे, आमचे सगळे तब्येत वगैरे असे मस्त होती. मी एकदा बापूराव आपल्या बापूकाका दामल्यांच्या मुलीच्या लग्नाच्या दिवशी मी पुण्याला होतो. रामदास काका वगैरे सगळे मला खूप आग्रहाने बोलवले म्हणून मी लग्नाला गेलो होतो. ते लग्न झाले ते पुण्याला एक हॉल मध्ये आणि 10:30ला या म्हटलेले होते. 10-10:30ला मी गेल्यानंतर 11:45ला मी घरी होतो वापस लग्न होऊन. मग 10:30ला गेलो तर इकडे काही पुरुष मंडळी बसली, इकडे काही म्हणजे बायका बसलेल्या होत्या. मी आत गेलो आणि बघितलं काय लग्नाचे काही दृश्याचं दिसेना. म्हणलं लग्न कुठे आहे. मी रामदास काका वगैरे म्हणले इकडे आहे म्हटलं. जाऊन बसलो आणि डॉक्टर आठवले वगैरे होते आणि एक मुलगी असे मधून असे फिरत होते. तो अगदी साधा बुशर्ट आणि पॅन्ट घातलेला, मुलगी अगदी साधी साडी नेसलेली. आणि तेवढ्यात ते काय झालं की तो मुलगा आला आणि माईक मध्ये तो काय म्हटला, मी अमक्याचा मुलगा आहे आणि अमक्याच्या मुली बरोबर लग्न करून घेतो असे म्हटलं. आणि मुलगी आली, ती म्हटली की मी अमक्याची मुलगी आहे, अमक्याच्या मुलाबरोबर लग्न करून घेते असे म्हटल्यानंतर एकमेकांनी हात घातले. तो रजिस्टर आलेला होता, त्याला दोघांनी सही केल्यानंतर ते आम्ही हात घातल्यानंतर आम्ही सगळे टाळी वाजवली, सगळ्यांना थम्सअप दिले, थम्सअप प्यालो सगळे. ते पिऊन झाल्याबरोबर म्हटले वरती जेवण तयार आहे म्हटलं. वरती गेलो, जिलबीचे जेवण होतं. ते काय अकस्मात मी आणि ते समोर बसलो होतो. डॉक्टर आठवले ते असे सगळे जिलबी वाढता ते झाले, सगळ्यांचे जेवण झाले. आम्हाला दोघांना आग्रह करत होते. तेव्हा मी शेवटी काय म्हटलं, तुम्ही असे करा, ते वाढा नको म्हणत नाहीये, पण एकदा एक त्यांना वाढा एक मला वाढा, एक त्यांना वाढा एक मला वाढा, मला कबूल आहे म्हटलं. मग बरं म्हटलं. अर्धा जेवण झालेले आमचे, तर नंतर वाढत होते. सगळे लोक सगळे जेवण करून सगळे आमच्या भोवती उभे होते. हा आणखी घ्या, आणखी एक घ्या. शेवटी काय झाले की त्यांनी म्हणजे त्यांना ते 35वी जिलबी ते नको म्हटले, मी खाल्ली. असे आम्ही म्हणजे त्यावेळी बकासुरासारखेच होतो. आणि म्हणजे काय, एका गुरुपौर्णिमेच्या दिवशी गोंदावलीमध्ये मी 17 बुंदीचे लाडू खाल्लेले होते. एकदा जमखंडीमध्ये कॉलेजमध्ये असताना एक मित्र म्हणलं की आज घरी ये तू जेवायला. मी म्हणजे आजीला आमची आजी होती, तिला सांगितलं मी जेवण करून येतो, तू स्वयंपाक तयार ठेव म्हणलं. मला काही भरोसा नाही. आणि गेल्यानंतर तिकडे जिलबीचेच प्रश्न होता आणि ते असे लोक माझे 2-3 फ्रेंड्स होते, सगळे लोक बसलेले अगदी सगळे म्हणजे असे बसलेले असताना सगळे म्हणायचे की म्हणजे तांबडी बघून एक वाडा. मला एक शब्द सुद्धा मराठीचे येत नव्हतं तेव्हा, म्हणजे कॉलेजमध्ये असताना 68 मध्ये. एक तांबडी बघून एक वाडा, तांबडी काय. मी माझ्या शेजारी मुलगा बसला होता, माझा मित्र तांबडी जाणणारा, तो म्हणलं की काय म्हटलं ते, म्हणजे तांबडी बघून एक वाडा. ते सगळे मराठीच होते. म्हणजे कॅम्पन मोड बंद हा केल्यानंतर राहून घाबरलो मी याच्यामध्ये. म्हटलं ते ताट मध्ये असे छानपैकी असे ठेवून असे ताट घेऊन आलेली बाई
ती तांबडी बघून एक वाडा, तांबडी बघून एक वाडा, असे ते 14-15 असे वाढत आली. जवळजवळ 30-35 जिल्ह्या होत्या त्याच्यामध्ये. तर शेवटी मी म्हटलं काय म्हणतात तांबडी बघून एक वाडा, असं मी म्हटलं. तेवढ्या काय झालं, त्या बाईच्या हातातून घसरून ते ताट माझ्या पाण्यात पडले. इतके मोठ्याने ओरडण्याची म्हणजे अरे सगळे बिघाडले म्हटले. मी त्यांना हळूच म्हटलं काय काळजी नका करू नका, प्रयत्न करतो. आज ते सगळे खाऊन तांबडी बघून एक वाडा वासुदेव निवासमध्ये होतो तेव्हा तिथे 10 दिवस उत्सव चाललेला होता. काहीतरी रोज काय श्रीखंड काय, पासुंदे काय, जिलेबी काय, लाडू काय. आम्ही इथून म्हणजे 5-6 विद्यार्थी मी गेलो होतो. आणखी ते वेणी माधव शास्त्री, राजेश्वर शास्त्री, वासुदेव, आणखी नारायण, असे आम्ही 5 विद्यार्थी गेलेलो. आम्ही सगळे दांडियापैकीच होतो ठाण्यामध्ये. तर आम्हाला फार हे सगळे म्हणजे पाहिजे का असे विचारायचे. ते आम्हाला ते म्हणजे काय म्हणतात हे आम्हाला माहित नाही. ते शेवटी एकाला विचारत ते काय म्हणत असतात. तर पाहिजे म्हणजे बेकेनो. तेव्हा मी म्हटलं की आता असे करून काय चालणार नाही. आता प्रत्येकाला बेकेनो म्हणून काय चालणार नाहीये. म्हणून ते वाढायला आले असे वाटी घेऊन. शेवटी ते म्हणून लागले की काय ते राक्षस आहे. असं मला काय म्हणायचं आहे ते तिथे असे तेव्हा म्हणजे इतके म्हणजे प्रचंड होतं. हे त्या सगळ्या गोष्टी राहू द्या. मी तिथे 10 दिवस असताना एक दिवस ते गुळवणी महाराजांचे दर्शन झाले ते खोलीमध्ये. तर त्यांना माझ्या मनात होतं की त्यांच्याबद्दल विचार, असे मी पत्र लिहिलेलं होतं, अनुग्रह देणार होता वगैरे, पुढे काय वगैरे. तेव्हा त्यांना मी नमस्कार केला आणि त्यांना म्हटलं की कांदीमध्येच बोललो. आणि मी त्यांना म्हटलं की असे मी पत्र लिहिलेलं होतं आपल्याला, ते काय झालं. तेव्हा ते मला खालीवर असे 2-3 वेळ बघितले. ते मला म्हणाले, मराठीतूनच म्हणाले, तुझे म्हणजे सद्गुरू वेगळे आहे, तुला मी अनुग्रह देत नाही. ते वेळ आली की ते अनुग्रह देतात असे म्हणत. मी काय सांगतो का म्हणतो की हे असे म्हणजे हे सगळे जे घडणार आहे ते घडणार. म्हणजे ते प्रत्येक गोष्टीमध्ये मागे ते भगवंताची जी योजना असते. म्हणून जो अनन्यतेने त्यांना शरण जाणारा तो आहे, त्याचे योगक्षेम मी वहन करतो असे म्हणतोय. योगक्षेम म्हणजे काय, प्रत्यक्ष योगक्षेम म्हणजे काय, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकाराने तो योगक्षेम बघतो आहे हे आपण उद्याच्या सत्संगामध्ये श्रवण करू. आता 8 वाजून गेले, त्यामुळे आता आरती सुरू होईल आणि इकडे 8:30 वाजता आपल्या सगळ्यांचा प्रसाद सुरू होईल. त्यामुळे उद्याचे सत्संगामध्ये उद्या बहुशा संध्याकाळचे सत्संग नाही होईल असं वाटतं. आणि परवापासून आपण परत तेवढं ते सांगून मग नंतर आपण प्रवचन वाचन सुरू करू. जानकी जीवन स्मरण जय जय राम. आता त्या महात्म्याचे जे विश्वात्मक प्रार्थना आहे ते आपण मनापासून म्हणजे अगदी प्रेमाने श्रवण करू आणि आपण मनात म्हणू. आणि आम्ही सुद्धा त्या विश्वात्मक परमात्म्याची प्रार्थना करू. त्यांनी जेवढे उदात्त भावनेने प्रार्थना केलेली आहे तेवढेच उदात्त भावनेने आपण सुद्धा प्रार्थना करू. दुरिता
ईश्वर निष्ठांची माती आळी अनवरत भूमंडळी भेट दूता सदा कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते ते अर्णव पीयूषाचे चंद्रमेघे अलांछन मार्तांड देता परीना ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होमुनी तिन्ही लोकी भजितो आदिपुरुषी अखंडित आणि रंगोपजीविये विशेषी योगिये दृष्टा दृष्ट विजये हो आवे एथमणे श्री विश्वेश्वराव हा होई लगान पसावो येणे परे ज्ञान देवो सुखिया सुखिया सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराजांच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मान महाराजांच्या चरणी अनन्यतेने प्रार्थना करतो। त्यांनी आपल्या सर्वांना आयुष्य आरोग्य ईश्वर देव, तसेच आपल्याला भगवंताची भक्ती, नामाचे प्रेम आणि सद्गुरु विषयी अनन्य निष्ठा देव, तशी प्रार्थना करू। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ।